हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपला श्री क्षेत्र शनी शिंगणापूर इथला असणार आहे। तर आपण आज श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे जाणार आहे। तर मित्रांनो बघा, ज्या गावाला घर तर खूप आहे, चौकटी तर खूप आहे, पण दरवाजे नाही आहे, आणि जिथे स्वतः शनी महाराज विराजमान आहे त्याचं नाव आहे शनी शिंगणापूर। तर आपण आज त्याचं दर्शन घ्यायला जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आत्ता आहोत पुणतांबा येथे। तर माझ्या पाठीमागं बघत असेल तर तुम्ही, हा पुणतांबा ब्रिज आहे, त्या संदर्भातला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। त्याचा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट तर लवकरच येणार आहे। पण ज्या लोकांनी तो व्हिडिओ अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो चॅनलवर तुम्ही बघू शकतात। लवकरच त्याचं पण सेकंड पार्ट येणार आहे। तर चला, रसवंती आणि रसवंतीच पाहायला भेटेल। हे आहे श्री शनी शिंगणापूर चे मनमोहक दृश्य।
शनीचा उतारा तेल अभिषेक 500 रुपये प्रति व्यक्ती. शनीच्या उतारा तेल अभिषेक 500. गौरी हवनकुंड श्री क्षेत्र शनी शिंगणापूर. या ठिकाणी तुम्ही अगरबत्ती जाळू शकता. प्रसाद श्री शनीश्वर देवस्थान. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही शनी शिंगणापूरला येऊ शकतात आणि अगदी मनमोकळेपणाने दर्शन घेऊ शकतात. खूप असं जागृत देवस्थान आहे. शनी शिंगणापूर इथून जाताना फक्त आणि फक्त घरी तुम्ही श्रीयंत्र, जे सिद्ध शनियंत्र, एवढंच घेऊन जाऊ शकतात. बाकी तिथून तुम्ही घरी घेऊन काही जाऊ शकत नाही. सुंदर असा परिसर आहे. पार्किंग व्यवस्था आहे. ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजन छाया मार्तंड संबधू त नमामि शनेश्वराय. ओम श्री शनेश्वराय नमः. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं शनिदर्शन अगदी मनोभावी झालेलं आहे. अगदी मोकळं असं शनिदर्शन झालेलं आहे. शनिवार असूनही सुद्धा खूप अशी रश होती, तरी पण अगदी मनमोकळेपणाने आपलं शनिदर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, शनी शिंगणापूर ज्यांना कोणाला येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी येताना जर नगर मनमाड हायवे मार्गे जर येत असेल तर तुम्ही शिर्डी मार्गे येऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला सोनई फाटा लागेल. सोनई फाट्याकडनं पुढे तुम्ही डावीकडे जर टर्न घेतला तर तिथून तुम्हाला जवळपास 20-22 किलोमीटर तुम्हाला शनी शिंगणापूर लागेल. जर तुम्ही श्रीरामपूर मार्गे येत असाल तर तुम्ही बेलापूर, देवळाली, प्रवरा ह्या मार्गे येऊन तुम्ही नगर मनमाड हायवेला टच घेऊ शकतात. तर अशा प्रकारे जास्त काही अंतर नाही. आमच्या गावापासून शनी शिंगणापूरचं अंतर आहे 83 किलोमीटर. साधारण आम्ही 1.5 तासात इथं पोहोचलेलो आहे. तर आत्ता वाजले आहेत 11. सकाळी आम्ही 7:45 वाजता निघालो होतो. तर दर्शन वगैरे करून आम्हाला 11 वाजलेले. तुम्हीही अगदी निवांत दर्शन घेऊ शकतात शनी शिंगणापूरचे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. कारण की येत्या काळात आपले सर्व काही ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ येणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओम शनेश्वराय नमः. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.